हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे मोर आले होते आमच्या शेतात आणि ते खूप भारी वाटत होतं आणि एक सोबत साथ होते. तर कालच्या व्हिडिओ खाली कमेंट्स आलते की विराला तू कोणते डायपर्स वगैरे वापरते, तर त्याची लिंक दे म्हणून. त्यानंतर बरेच कमेंट आलते की सारखे डायपर नको वापरू, तर मी पण सारखे नाही यूज करत. जेव्हा गरज असेल तेव्हा, म्हणजे बाळाला जेव्हा आपल्याला वेळ माहीत असते बाळ ह्या वेळेला जास्त सू करतं, तर त्यावेळेस मी ते डायपर यूज करते. आणि चांगले डायपर असले ना की काहीच प्रॉब्लेम नाहीत. मी बाळाला डायपर वापरतेस तर रॅशेस येतात का, कोणते वापरतेस ते सांग. तर मी ना टॅप डायपर वापरते पिल्लूसाठी. कारण की आधी आपण लहानपणी तर नाही वापरत जास्त डायपर, कारण की जास्त बाळा तेच यूज करतो. पण नंतर मोठं झाली की ते एका जागेवर राहत नाही आणि ते मॅटवरून सरकून सरकून कुठं पण जातात. मग सू केली की सगळे कपडे वगैरे ओले होण्यापेक्षा डायपर लावलेले कधी पण चांगलं असतात. पण असे डायपर यूज करायचे ज्यांनी रॅशेस वगैरे नाही आहेत. आधी मी पण दुसरं डायपर यूज केले होते, तर तिला खूप रॅशेस यायचे. मला नकोच वाटलं होतं डायपर यूज करायला. त्याच्यानंतर मग मी हिमालयाचे टॅप डायपर घेतले आणि त्यांनी खरंच म्हणजे मला असं म्हणजे तिला कंटिन्यू डायपर लावलं तरी म्हणजे असं काही वाटणार नाही. पण मी नाही लावत कंटिन्यू. ते हिमालयाचे टॅप डायपर इतके छान आहे, म्हणजे जसं आपण पॅन्ट वगैरे घालतो तसेच एकदम. त्यांनी रॅशेस उठत नाही, काहीच नाही आणि आवळ वगैरे काहीच नाही. आपण ॲडजस्ट करायचे ते टॅप डायपर. तर एकदम मस्त आहे. आणि लिंक पण मागितली होती, आजच्या व्हिडिओत होती कमेंट, तर मी आज इथं लिंक पण देते. आणि हे हिमालयाचे मी ऑनलाईनच घेतले होते, कारण की आमच्या गावात इथं काही भेटत नाही. हे संपल्याच्या नंतर मला थोडेसे हे झाले होते, इथले दुसरे ऑर्डर केले पण त्यांनी खूप रॅशेस वगैरे उठायला लागले होते. मी मग संपायच्या आधीच ऑनलाईनचे ऑर्डर करून ठेवते, मग यायला 4-5 दिवस लागतात. तर खूप भारी. आणि मी ह्या पॅन्टी पण घेऊन ठेवल्या होत्या तिला, पण यांचासुद्धा मला असं काही म्हणजे उपयोग झाल्यासारखं नाही वाटत, कारण की याचं पण जडच वाटतं. त्या पॅन्टीचं वजन पण असतं आणि तो पॅड असतो त्याचं पण वजन बरंच असतं. आणि मी तिच्यासाठी घेतलेल्या होत्या आधीच 3 पॅन्टी घेऊन ठेवल्या, पण मी एकदा पण यूज नाही केल्या. कारण की एकदा सू केली तर ते ओलल्यासारखंच होणारच, की तिने म्हणलं तर कापड आहे. मग परत तिला अनकम्फर्टेबल होत असं म्हणजे होईलच, सारखंच साहजिकच आहे ना. त्यापेक्षा हे जे टॅप डायपर आहे ना, त्याच्यात सू केली तर ओलंसुद्धा वाटत नाही, असं कळतसुद्धा नाही आपल्याला की त्या पॅम्पर्समध्ये सू केलेली आहे का बाळाने म्हणून. तर कमेंट आली म्हणून मी हे सगळं दाखवते, डायपर पण आणि हे पण. आणि याची खरंच गरज आहे खूप, म्हणजे आपल्याला माहीत नसतं कोणते डायपर यूज करायचे. आणि हे तुम्ही सुद्धा यूज करून बघितले नाही मला याचे टॅप डायपर, तर असं अजिबात वाटणार नाही की रॅशेस पडणार नाही बाळाला. सू केली काही इरिटेटच नाही होत बाळांना डायपर लावल्याच्या नंतर. आणि लावणं खरंच गरजेचंच राहतं, कारण की ते एका जागेवर राहत नाही, सू वगैरे करतात. आणि त्यांना पण कम्फर्टेबल, म्हणजे आपण जेव्हा डायपर लावत नाही ना बाळांना तर कम्फर्टेबल नाही वाटत, कारण की सू केलं का ओलं होतं आणि बाळाला चिडचिड होते. तर डायपर लावायला असलं ना तर चिडचिड बिलकुल नव्हतं आमच्या विराला सुद्धा, कारण की झोप पण छान होते. आणि मी पूर्ण रात्रभर नाही लावून ठेवत, कारण की मग ती पूर्ण रात्र एकदा झोपली ना सू नाही करत. तिचं झोपायच्या वेळेस एखाद्या वेळेस करते आणि उठल्यावर करते. मग मी काय करते, तिला थोडी झोप लागून गेली की मग मी डायपर वगैरे काढून ठेवते आणि पुन्हा सकाळच्या वेळेस लावते. आणि आपल्याला जेव्हा जेव्हा माहीत असतं ना आता ह्या वेळेस, कारण की लांब सकाळच्या वेळेसच जास्त सू करतं, त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस पण ही जास्त करते, त्याच्यामुळे मी त्याच वेळेस लावते. त्यानंतर हे एक मी हिच्यासाठी घेतलं आहे खेळणी विरासाठी. मला तर इतकी आवडली, तिच्याऐवजी मला जास्त आवडलं, मीच खेळत बसते, म्हणजे मीच यूज करते, हातात घेऊन बसते असं. मला खूप आवडलं. तर याची पण लिंक देईन, काही नाही, स्वस्तच आहे. आता ती छोटी म्हणून तिच्यासाठी असे छोट्या खेळण्या बऱ्या पडत्या. त्याच्यानंतर हे मी म्हणजे मंगळसूत्र हातात घालण्यासाठीचं पण ब्रेसलेट म्हणून पण आपण घालू शकतो ते. आणि मला तर खूप आवडलं, कारण की त्याच्यामध्ये विल आहे म्हणून मी हे घेतलं. मी मागच्या वेळेस पण एक चांदीचं घेतलं होतं. तुम्हाला पण आवडलं तर तुम्ही घ्या हातात घालण्यासाठी, कारण की आता बरेच जण घालतात, यूज करतात हातातलं मंगळसूत्र म्हणून पण, ब्रेसलेट म्हणून पण आपण घालू शकतो. एकदम स्टायलिश दिसतं ते आणि एकदम लाईट वेट आहे, मस्त आहे, टोचत वगैरे काहीच नाही. बाळांना सुद्धा कम्फर्टेबल, म्हणजे आपल्याला बाळ वगैरे उचलून घ्यायचं असतं तर कम्फर्टेबल आहे. आणि आयजवेल्स ब्रँडचं आहे ते, छान वाटतं हातात घातल्याच्या नंतर. ब्रेसलेट म्हणून पण यूज करू शकतो. आणि मी घातलं तर घालूनच ठेवलं, मला पण खूप आवडलं ते, छान वाटत होतं, दिसायला पण छान दिसतं आणि डेली यूजला पण मस्त आहे. तुम्हाला पण आवडलं तर तुम्ही लिंक राहीलच डिस्क्रिप्शनमध्ये, याची पण राहील आणि डायपर्सची पण राहील.
आणि त्यानंतर एक कमेंट होती की म्हणजे मसाज वगैरे मसाज ऑइल कोणतं यूज करते, तर मी हिमालयाचंच बेबी मसाज ऑइल आणि हेअर ऑइल हे दोन्ही तेच यूज करते. बाळासाठी त्याची पण लिंक राहील तुम्हाला जर घ्यायचं असेल तर. आणि त्याच्यानंतर हा एक सेट घेतला होता गळ्यातला, मला तर खूप आवडला. तुम्हाला पण नक्की आवडेल, कारण की तुम्ही जर ऑर्डर करून बघितला ना खरंच खूप छान वाटतो. दिसायला पण खूप स्टायलिश आहे, मस्त आहे, लाईट वेट आणि जड वगैरे बिलकुल नाही वाटत. आणि त्याच्यावरचे इयरिंग्स पण खूप छान आहे. खूप भारी वाटला मला पण आल्याच्यानंतर. आणि मी ब्लॅक कलरचा ड्रेस घेतला आहे, तर त्यावरती घालण्यासाठी घेतला होता हा सेट. तो ड्रेस पण तुम्हाला दाखवते. तो ड्रेस पण तुम्हाला आवडला तर तो पण तुम्ही नक्की घ्या. ड्रेस पण इतका आवडला ना मला, म्हणजे एवढं कम्फर्टेबल वाटतो, दिसायला पण खूप छान दिसतो. तुम्हाला तो पण आवडेलच. तर बेबीविषयीच्या बरेच कमेंट असतात की तू कोणते प्रॉडक्ट वापरते. मी जास्त करून हिमालयाचं मसाज ऑइल, हेअर ऑइल वापरते. त्याच्यानंतर डायपर पण हिमालयाचेच वापरते. आणि त्यानंतर म्हणजे बरेचसे प्रॉडक्ट्स हिमालयाचेच वापरते. पण आणि साबण हिमालयाची नाही वापरत मी, तर ती टेडी बार्स वापरते. त्यानंतर वाईप्स पण हिमालयाचेच वापरते. तर बरेचसे प्रॉडक्ट हे हिमालयाचे बाळांसाठी चांगले असतात, तर त्यासाठी मी हिमालयाचे प्रॉडक्ट यूज करते जास्तीत जास्त. आणि त्यानंतर हा ड्रेस म्हणजे भारी आणि याच्यामध्ये कलर्स पण खूप होते. जर तुम्हाला दुसरे कलर्स आवडले तर तुम्ही ते पण घेऊ शकता. आणि एकदम कम्फर्टेबल ड्रेस आहे, एकदम भारी पण वाटला. त्याच्या स्लीव्ज पण एकदम भारी आहे, मस्त. आणि तो साईजला पण एवढा भारी बसला. आणि जास्त फिटिंग वगैरे काहीच करायची गरज नाही, जसं घेतला आहे तसं तो तुम्हाला दाखवला आता घालून. फक्त कसा दिसतो ते घालून दाखवत होते मी. त्याचा टॅग वगैरे सुद्धा त्यालाच होता. आणि आता ॲमेझॉनवरती सेल पण चालू आहे, तर तुम्हाला हे कमी प्राईसमध्ये पण मिळू शकतं. तर तुम्ही लिंक दिलेलं राहील त्याच्यावरती जाऊन खरेदी करू शकता. सगळे प्रॉडक्ट मी ॲमेझॉनवरूनच घेतले. तर आज सगळं काम परत तर कामाला सुरुवात झाली आणि आज पुन्हा घरामध्ये कचरा झाला भरपूर. थोडं किरकोळ काम राहिलं होतं, ते सुरेश अजून पुराच करतोय. आणि सुरेशना आज मस्त टेबल बनवला आहे, टीपॉय. सुरेश अच्छा लग रहा है, लेकिन घुमाने के बाद अच्छा दिखा, अच्छा दिखता है. आणि आतमध्ये मम्मीचं चालू आहे वडे काढायचं काम. टाइम झाला आहे पप्पाचा टाइम होता आला आहे. घेऊन जातो हा. मी जेवण करून जाऊ का. या ठिकाणी पीठ मळून ठेवलेलं आहे मस्त असं. आणि आता सुरुवात करणार आहे वड्यांना. खरं कोणाची इच्छाच नाही वडे म्हणजे खिचडी खायची, त्याच्यामुळे वडे करून राहिले. आणि ना सकाळी आमच्याले असं झालं, खिचडी मी पण भिजत घातली रात्री आणि यांनी पण रात्री झोपेत नाही, मी रात्रीची घातली आणि सासूबाईंना सकाळची घातली, उठल्यावर पार्टी घातली. त्याच्यामुळे सगळी गणमन झाली. हा ना, किती उरलेली ना अजून बाबा अजून अर्धा 2 पातेले भिजत घातली. तर मस्त अशी वड्यांना सुरुवात झालेली आहे. आणि मी खाल्ले पण एक. आणि मी ना मस्त हिरवी मिरची पण तळलेली तुम्ही बघू शकता. आणि इकडं वडे मस्त हो राहिले गरमागरम. आता आशू खाणार आहे. पप्पांना मी सोडवायला चाललोय दुकानामध्ये आणि आशूचं चाललंय इकडं जेवायचं काम थोडंसं. आणि इकडं फर्निचरचं काम चाललं. यांना पण मस्त असं भारी वाटलं की नाही. कैसा लगा वडा सच्ची. अच्छा है तो ही बताओ. हाँ सच्ची में. हाँ सच्चा नहीं है ना. मिर्ची लाओ क्या. चांगले ना. तो सासूबाई ना क्या है, सासू माँ ने किया है. अच्छा है क्या. अच्छा है तो ही बोल लेंगे, तो बुरा बोले तो भी चलेगा मेरे को. हाँ तू खाता नहीं खिचड़ी, लेकिन अच्छा है ना, जम गया ना. अच्छा तर आज मम्मीने ना कारलं बनवणार आहे मस्त. त्या दिवशी कमेंट आली ती कारल्याची रेसिपी दाखवा म्हणून मम्मीच्या हातची. तर आता तुम्हाला दाखवते मी. मम्मी असं चिरून घेते आणि एवढ्या अशा फोडी ठेवते त्याच्या. असं चिरून घेते, त्याच्यात मीठ घालणार. हां
या मापातल्या थोडी पण टेस्टी लागतात. काही काही लय बारीक करते आणि ते खायला छान नाही वाटत. आपल्या हे लय भारी होतं असं. त्याच्यात मसाला करून परतवला ना, हे मला देठले आवडते. तर आता याच्यात घ्यायचं मीठ भरून. असं सगळ्या पुरीमध्ये असं थोडं मीठ भरायचं. थोडं थोडं मीठ भरायचं आणि 5-10 मिनिटं ठेवायचं ना. तर आता याला सगळं मीठ लावून घेतलं म्हणजे भरून घेतलं त्याच्यामध्ये आणि आता आपण ते उकडायला टाकणार आहे. थोडंसं पॅक टाकलं ना आता हे डायरेक्ट उकडून घेणार आहे डायरेक्ट. मिठामुळं कडू नाही लागत. झाकण ठेवते. झाकण ठेवायचं त्यावरती. तिथे असा मसाला काढलाय. थोडे शेंगदाणे, थोडंसं खोबरं, लाल मिरच्या, त्याच्यानंतर लसूण आणि धना पावडर, हळद, गरम मसाला आणि कोथिंबीर मसाला आणि मीठ. त्यानंतर आपण इकडे कारले पण उकडून झाले. आता मस्त असे उकडून घेतले कारले आणि ही जी बे आहे ना जास्त मोठे असल्या तसं काढून टाकायचे आणि थोडंसं असं पिळून घ्यायचं कारलं म्हणजे त्याचा कडूपणा निघून जातो. असं पिळून घ्यायचं, पिळून घ्यायचं. पिळून झाले आता कारले. हे बी काढून घेतलं आणि आता असं मसाला भरायचं त्याच्यात. असं भरायचं. तेल टाकलं ना, असं तेल टाकलं थोडंसं तापून द्यायचं तेल. तापल्याच्या नंतर मग हे टाकायचं त्याच्यामध्ये आणि परतून घ्यायचं. टाकलं असं तर टाकून द्यायचं कारलं. मस्त सुक्क कारलं होतं मग. किती छान मसाला. भरपूर मस्त. परतून घ्यायचं. हा मसाला. हा मग हे थोडं परतून घेतलं का असं मग तो मसाला वरून पुन्हा सोडून द्यायचा म्हणजे मसाला बी छान लागतो. कारलं चांगलं परतून नसतं ना तेलामध्ये. हा असं कारलं परतून घेतलं. कारल्याचा आतला मसाला पण परतून. हा असं तेल असल्यावर हे असं परतलं ना थोडं आता वरून हे मसाला टाकून द्यायचा. लगेच बाजरीची भाकर करतो.